पालघर मनोर विक्रमगड जवार महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नावजे गावातील 47 वर्षीय अनिता अनिल पाटील या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना पालघर जवळील चहाडे नाका परिसरातील सज्जनपाडा येथे घडली आहे। अनिल पाटील आणि त्यांची पत्नी अनिता हे दोघेही मोटारसायकलवरून पालघरहून घरी जात असताना रस्त्यावर असलेल्या खोल खड्ड्यात मोटारसायकल आदळली। या घटनेनंतर अनिता पाटील खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र 6 दिवस उपचार सुरू असतानाही त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान याच महामार्गावर मासफन जवळ समृद्धी संतोष पाटील या देखील खड्ड्यांमुळे मोटारसायकलवरून पडून गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तब्बल 12 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्डे मात्र कायम असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे। नागरिकांनी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर निधी हडपल्याचा आरोप करत सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। कुणबी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। रस्त्यावरील खड्डे नेमके कोण भरून काढणार आणि अशा निष्पाप बळींचा मोल कोण देणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी प्रशासन आणि शासनाला विचारलाय। पालघर मनोर जव्हार ते सिन्नर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात होत आहेत। पालघर तालुक्यातील नावजे येथील रहिवासी सौ अनिता अनिल पाटील या पालघर येथून आपल्या घराकडे निघालेले असताना सज्जनपाडा मौजे चहाडे या गावाच्या हद्दीमध्ये एक खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये त्यांची मोटरसायकलवरून त्या पडल्या आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली। त्यानंतर त्यांना पालघर आणि मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। ही घटना 30 सप्टेंबर रोजी झाली। त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाचं संताप आहे। खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता आहे जिल्ह्याकडे जाणारा आणि ह्या रस्त्यावरून अनेक नागरिक, नोकरदार, विद्यार्थी हे प्रवास करत असतात। ह्या रस्त्याचं देखभाल दुरुस्तीचं वार्षिक कंत्राट हे 12 कोटी रुपयाचं आहे आणि असं असताना अनेक वेळा तक्रारी करूनही त्या रस्त्याचे ज्यांना कंत्राट दिलेलं आहे ते मिलन बिल्टेक म्हणून एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडून कसलेही रस्त्या दुरुस्ती केला जात नाही। याविषयी वारंवार अशा कार्यकारी अभियंता यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या, पण त्याच्यावर सुद्धा काही कारवाई झालेली नाही। त्यामुळे आम्ही सर्वांनी या भागातील सामाजिक संघटना, पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख यांची काल भेट घेतली आणि या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आम्ही मागणी केली आणि ह्याची पूर्तता येत्या 8 दिवसात न झाल्यास तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन आम्ही करू असा इशारा यावेळी देण्यात आला। नमस्कार, मी अमोल गर्जे। पालघर नाशिक हा जो महामार्ग आहे, या महामार्गावरील मनोर गावच्या आसपासच्या परिसरामध्ये जे मोठमोठे खड्डे पडलेले होते, त्या खड्ड्यांमध्ये आपल्या नावजे गावच्या ज्या ताई होत्या अनिताताई पाटील, पालघर जिल्ह्यातील नावजे गावच्या ज्या अनिताताई पाटील होत्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। झालं असं की मागच्या 4-5 दिवसाआधी त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना डोक्याला जब्बर मारहाण झाली होती। त्याच्यानंतर त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्यांची मृत्यूशी त्या झुंज देत होत्या, पण शेवटी ती झुंज अपयशी ठरलेली आहे व त्यांचं दुर्दैवी 2 दिवसाआधी निधन झालेलं आहे। त्याच्याच आधी समृद्धी संतोष पाटील नावक ताईचाही अपघात झाला होता, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत। कित्येक नागरिकांचे अपघात झाल्याच्या नंतर हा ठेकेदार आता कामाला लागलाय, खड्डे बुजवतोय। विशेष म्हणजे माझी विनंती आहे प्रशासनाला की तात्काळ हा नाशिक पालघर हा जो महामार्ग आहे, पालघर नाशिक जो महामार्ग आहे, त्या महामार्गाचा ठेका ज्या ठेकेदाराकडे आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी। त्याच्या हलगर्जीपणामुळे ताईंचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे व कित्येक लोकांचं मृत्यूशी झुंज सुरू आहे। कित्येक लोकांचे कमराचे हाडं मोडलेले आहेत या ठेकेदारामुळे। माझी विनंती आहे पालघरच्या प्रशासनाला व हा इशारा आहे की तातडीने लवकरात लवकर ह्या ठेकेदारावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून या ठेकेदाराच्या विरोधात लवकरच आम्ही मोठं आंदोलन करू। धन्यवाद।